मित्रांनो, तुम्ही सुद्धा DCSMH ॲपवरून सहाय्यक म्हणून काम करत आहात आणि कापूस पिकाची ई-पीक पाहणी करताना अडचणी येत आहे. काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापसाची ई-पीक पाहणी अचूकपणे कशी नोंदवायची याची स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी मित्रांनो, DCSMH ॲप्लिकेशनमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सहाय्यक असिस्टंट म्हणून लॉग इन करा. लॉग इन झाल्यावर माझे कार्य माय टास्क या पर्यायावर क्लिक करा. आता सर्वेक्षण प्रलंबित या यादीमध्ये तुम्हाला वाटप केलेले सर्व गट प्लॉट दिसतील. ज्या विशिष्ट शेतातील कापसाची नोंद करायची आहे तो प्लॉट निवडा. स्क्रीनवर त्या शेताचा नकाशा उघडेल. सर्व माहिती तपासून पुढे जावर क्लिक करा आणि त्यानंतर दर्शवलेले क्षेत्र पाहून पुन्हा पुढे जा निवडा. मित्रांनो, आता बिगर शेती नॉन ॲग्रिकल्चरची माहिती टाकायची आहे. शेतात जनावर, गोठा, शेड, पाण्याची टाकी किंवा इतर काही बांधकाम असल्यास होय करा. त्याचे क्षेत्रफळ नोंदवून सेव्ह करा. काहीही नसेल तर थेट नाही निवडून पुढे जा. दुसरा आहे मित्रांनो, पोट खराब पडीत जमीन. शेतात पडीत भाग, वन जमीन किंवा चराई क्षेत्र असल्यास त्याची निवड करा. नसल्यास नाहीवर क्लिक करून पुढील पर्यायावर जा. आता मित्रांनो, इतर पिके. शेतात फळबाग, काढणी झालेली पिके, ऊस किंवा बारमाही बहुवर्षीय पिके आहेत का विचारले जाईल. आवश्यकतेनुसार होय किंवा नाही निवडा. नंतर मित्रांनो, कापूस पीक निवडा. आता हंगामी, बारमाही पिके या विभागात होय करा. त्यानंतर मित्रांनो, पिकाच्या यादीतून कॉटन, कापूस हे पीक निवडा. आता मित्रांनो, वाण व प्रकार. कापसाचा वाण लोकर हायब्रिड निवडा. कापूस हे मुख्य पीक असल्याने मुख्य पीक हा पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो, पिकाचा पॅटर्न. शेतात फक्त कापूस असेल तर सिंगल, मिश्र नसलेले निवडा. आंतरपीक असल्यास मिश्र पर्याय निवडा. आता मित्रांनो, क्षेत्रफळ व सद्यस्थिती. कापसाखालील अचूक क्षेत्र नोंदवा आणि पिकाची सद्यस्थिती, उदाहरणार्थ फुलधारा, वाढीची अवस्था किंवा काढणी निवडा. नंतर मित्रांनो, सिंचन सुविधा. तुमच्या शेतामध्ये विहीर, बोरवेल, तलाव किंवा कॅनॉलपैकी त्याने पाणी दिले जाते तो सिंचनाचा स्रोत निवडा. आता मित्रांनो, फोटो अपलोड. ॲपमध्ये कापूस पिकाचे वेगवेगळे 3 स्पष्ट फोटो वेगवेगळ्या अँगलने कॅमेऱ्याने क्लिक करून अपलोड करा. काही टिप लिहायची असल्या टिप्पणी बॉक्समध्ये लिहा, अन्यथा पीक जोडावर क्लिक करा. मित्रांनो, जोडलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि माहिती तपासून जतन करावर क्लिक करा. आता लक्ष द्या मित्रांनो, माहिती सेव्ह झाल्यानंतर ती लगेच सर्व्हरवर अपलोड होत नाही. माझी कार्यमध्ये जाऊन अपलोड प्रलंबित पेंडिंग अपलोडवर क्लिक. सेव्ह केलेल्या नोंदीवर टॅप करा. निळी बॉर्डर दिसेल आणि वरील अपलोड करा बटनावर क्लिक करा. आता तुमची कापूस ई-पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. मित्रांनो, ही नोंद पुढील पडताळणीसाठी तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाईल. मंजूर मिळताच शेतकऱ्याला SMS द्वारे संदेश प्राप्त होईल. माहिती चुकीची असल्यास ती दुरुस्तीसाठी परत पाठवली जाईल.